श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। म्हणोनी सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना। अंतरस्थितीची या खुणा, अंतरनिष्ठ जाणती श्रीराम। समर्थांच्या दासबोध ग्रंथातील सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। आपण पाहिलं की सद्गुरु हे त्या ज्ञानप्रकाशाप्रमाणे आहेत, ज्योतिप्रकाशाप्रमाणे आहेत। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकल्पाला थारा नाही, तिथे कुठल्याही प्रकारच्या काजळी विकल्पाची तिथे राहू शकत नाही आणि तिथे काळजीही कसली राहू शकत नाही। जिथे काजळी राहू शकत नाही तिथे काळजीही राहू शकत नाही। जिथे ज्ञान आहे, जिथे भक्ती आहे, जिथे प्रेम आहे, जिथे भाव आहे। कारण समर्थांनी अत्यंत अत्यंत लीनतेनं आणि सद्गुरु पदावरती अतिशय निष्ठेनं ही भावपूजा अर्पण केलेली आहे। मला असं वाटतं आम्ही हे सद्गुरु स्तवन वाचताना अंतःकरणातला भाव दाटून जेव्हा येईल तेव्हाच हे सद्गुरु स्तवन कळेल बरं का। तोपर्यंत सद्गुरु स्तवन वाचन होईल, गुरुवारी पठण होईल। आम्ही रोज सद्गुरु स्तवन म्हणतो असं आम्ही म्हणू, पण हे सगळं म्हणणं वाचणं हे वाचण्यापुरतंच मर्यादित ठेवायचं आहे का? सद्गुरु स्तवन म्हणजे माझ्या जीवनाची सफलता आहे। सद्गुरु स्तवन माझ्या जीवनाची इति कर्तव्यता आहे। सद्गुरु स्तवन करायला मिळणं ही माझ्या अनेक अनंत जन्मांच्या अनंत कोट जन्मांची पुण्याई आहे असं मला वाटतं। कारण हे चिंतन करण्यासाठी सुद्धा जे लागतं ना सामग्री, साधन, त्या साधनाशिवाय सामग्रीशिवाय चिंतन होऊ शकत नाही। समर्थ रामाच्या समोर जेव्हा बसतात तेव्हा रामासमोर बघताना, रामाकडे पाहताना समर्थांचे डोळे पाणावलेले असतात। समर्थ जेव्हा काळाराम मंदिरामध्ये नाशिकला बसायचे सुंदरकांडाचं पठण करायला, तेव्हा मारुतीराय समोर येऊन बसायचे। ते सुंदरकांड वाचत असताना मारुतरायांच्या उपस्थितीतली स्पंदनं समर्थांना जाणवत होती। अशी स्पंदनं हे सद्गुरु स्तवन वाचत असताना, पठण करत असताना, म्हणत असताना आम्हाला येण्याची आवश्यकता आहे। आणि ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पहा की म्हणून समर्थांनी आता अक्षरशः असं म्हटलं की बस सद्गुरु स्तवनाचं चिंतन ना मी नाही करू शकत, म्हणून सद्गुरु वर्णवेना। म्हणून याचा अर्थ की आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या विषयांचा आढावा त्यांनी एकदम घेतला की सगळ्यांना ती उपमा दिली, पण कुठलीच उपमा तिथे लागू पडली नाही। म्हणून सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, म्हणजे तुमचं वर्णन मला करता येत नाही, हेच माझं वर्णन, हाच माझा भाव। मला ते कळत नाही, मला सद्गुरु तत्व कळलेलं नाही, हीच सद्गुरूंची खऱ्या अर्थानं पूजा असते पहा। आणि हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती। अंतःकरणातली जाणीव फक्त अंतःकरणालाच होत असते। म्हणून पहा की सद्गुरु साईबाबांनी जेव्हा विजयादशमीला दुपारी 12 वाजता देह ठेवला, तेव्हा देह ठेवण्या त्या आधी 1 महिना त्यांचे अधिकारी आणि परमशिष्य, ज्यांचा अध्यात्माचा अधिकार मोठा होता, ते सद्गुरु उपासनी महाराज
साकुरीला केवढं मोठं सुंदर स्थान, ते बघितल्यानंतरच तिथे खरं सद्गुरु स्तवन आपल्याला अनुभवाला येईल. तिथे गेल्यानंतर सद्गुरु स्तवनाची प्रचिती आपल्याला घेता येईल. सद्गुरूंचं अस्तित्व काय असतं. शिर्डीला गेल्यानंतर बाबांचं दर्शन घेताना अंगावरती रोमांच उभे राहिले की झालं सद्गुरु स्तवन. तेच खऱ्या अर्थानं सद्गुरु स्तवन. महाराजांनी 1 महिना आधी आपल्या परमशिष्य सद्गुरू उपासनी महाराजांनी सांगितलं होतं की आपल्या भक्तांना पुढल्या दशमीला म्हणाले दिवसा 12 वाजता एक दैदिप्यमान तारा पडून अस्तंगत होणार आहे. हे साईबाबांच्या समाधी घेण्यापूर्वीचा हा बाबांनी दिलेला संकेत होता. अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. तेव्हा लोकांनी विचारलं की हे मग शांतीसाठी आम्ही काय करावं, शांतीच्या प्राप्तीसाठी काय करावं. तेव्हा महाराज म्हणाले भजन करा, पूजन करा, त्यांचं स्मरण करा आणि त्यांचं चिंतन करा. हेच त्यांना खऱ्या अर्थानं त्या चिंतनामध्ये राहा, त्यांच्या आनंदामध्ये राहा. आणि तोच खऱ्या अर्थानं संकेत बाबांनी दिला. समर्थांच्या निर्याणाच्या वेळेला उद्धवांना जी प्रचिती आली तीच प्रचिती इथे सुद्धा आहे. अशा समर्थांच्या आणि उद्धवांच्या, बाबांच्या आणि उपासनी महाराजांच्या मधला जो सद्गुरु स्तवनाचा आंतरिक भाव आहे तो आमच्यामध्ये निर्माण केव्हा होईल. तो भाव जागा व्हावा आणि तो राहावा, स्थिर राहावा, अशीच आपण समर्थचरणी प्रार्थना करूया. आणि सद्गुरु स्तवनाची ही स्तवन सुमनांजली या समासाची आपण समर्थांच्या चरणीच, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करूया. असा हा समर्थांचा समर्थ संदेश आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.